नमस्कार, मी फार्मासिस्ट दत्ता मारुती खराटे. 22 मार्च 2026 या रोजी एमपीएससीने औषध निरीक्षकाची पदभरती घेण्यात आली होती. पण या पदभरतीमध्ये झालेल्या पेपरफुटी संदर्भामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवरती योग्य ती कारवाई करून याची फेरपरीक्षा घेण्यात यावी आणि कठोर परिश्रम घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये यासाठी आपल्या मनात एक परीक्षार्थी विद्यार्थी ऋषिकेश गांगर्डे त्यांनी या प्रकरणाची तक्रार ही एमपीएससी कडे आणि एफडीए कडे दाखल केली आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भाचा लढा सुरू केला. आणि त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या संदर्भाची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सुद्धा या संदर्भाचा पाठिंबा त्याला दर्शवला. आणि नितेश सूर्यवंशी आणि मी सुद्धा अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य ऋषिकेश गांगुर्डेला केलं आणि सर्व महाराष्ट्रातील फार्मसीचे विद्यार्थी एकजूट होऊन हा लढा लढू लागले. आणि सर्व फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तालुकाच ठिकाणी तहसील कार्यालय असेल, आमदार असतील, खासदार असतील आणि ईमेलच्या माध्यमातून शासन दरबारी त्यांनी पाठपुरावा करण्याचं काम करून हा मुद्दा ज्वलन करण्याचं काम केलं. आणि ही लढाई लढत असताना जो परीक्षार्थी ऋषिकेश गांगर्डे आहे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला, तरी तो खचला नाही. त्यांनी ही लढाई चालूच ठेवली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि सपोर्टमुळे दिनांक 25 ऑगस्ट 2026 या रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक जाहीर केलं. त्या परिपत्रकामध्ये असं नमूद केलं की झालेल्या चौकशीमध्ये पेपर फुटलाय सिद्ध झालेला आहे, त्यामुळं झालेली सदरची परीक्षा आम्ही रद्द करत आहे आणि औषध निरीक्षकाची आता नवीन पदभरती घेण्यात येणार आहे, त्यामध्ये असं त्यांनी नमूद केलेलं होतं. आणि हे आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आपण सर्वांनी जे एकजूट होऊन जे आपली एकजूटता दाखवलेली आहे त्या एकजुटतेमुळं एक अभूतपूर्व यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल सर्व ज्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या लढ्यामध्ये ज्यांनी मोलाचे योगदान दिलं ते ऋषिकेश गांगुर्डे, त्याचसोबत नितेश सूर्यवंशी आणि रोहित पवार यांचे फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून आणि अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन कडून सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. फार्मासिस्ट एकजुटता जिंदाबाद. जय फार्मासिस्ट.